कळंबोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काय म्हणताय पनवेलकर अंतर्गत नागरिकांशी संवाद आणि मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी तसेच माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ नामकरणासह पनवेलकरांशी संबंधित अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत। त्यामुळे नागरिकांच्या मनातील शंका दूर झाल्याचे मत माजी खासदार राम पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपचे 65+ उमेदवार निवडून येतील असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी व्यक्त केला। तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मालमत्ता कराचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा आशावाद माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केला। एक गोष्ट अशी आहे, जे सर्व काही प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची दिलखुलास चर्चा उत्तर जे आहेत ना ती फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे एक गोष्ट नक्कीच की नागरिकांच्या मनातल्या शंका कुशंका हे कधी होईल काय होईल कायचं आहे नक्की तर ते साहेबांनी स्वतःच्या त्यांच्या तोंडाने सर्व सांगितलेलं आहे। दीपा पाटलांच्या नावाच्या बद्दल सुद्धा त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे, उल्लेख नुसता नव्हे तर क्लिअर कट सांगितलेलं आहे की लवकरच होईल म्हणून याच्यातून। तर ह्या पद्धतीने आपल्याला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री आल्यानं पनवेलकरांच्या मनामध्ये आता बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी RPI युतीचं आहे ना त्याचं पर्सेंटेज आहे ना ते आणखीन 5-10% वाढणार आहे। इतक्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी माहिती सर्व दिलेली आहे। तर उरणच्या निकालाचा इथे काही संबंध लावण्याची आवश्यकता नाही, पनवेलमध्ये काय निकाल असेल आपण या ठिकाणी उरणात आमची मेजॉरिटी पनवेलला त्याच्याहून जास्त मेजॉरिटी येणार। किती सीट आले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? 65+. 65+70 विरोधी पक्षीय नेते म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत होते। आता तुम्हाला अर्थातच विरोधातले सगळे प्रश्न माहिती आहेत। आता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने कोणते असे प्रश्न तुम्हाला वाटतात की बाबा त्यांना देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निश्चितच त्यांचा उल्लेख करून त्या सुटेल असं सांगितलेलं आहे? जो मालमत्ता कराचा विषय सांगितला त्याच्याबद्दल अगदी क्लिअरपणाने मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्या पद्धतीने तेव्हा 30% केले तेव्हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते आणि आता सुद्धा करणारे त्याच याच्यात महायुतीतले सगळे नेते आहेत। त्याच्यामुळे मला वाटतं जो थोडाफार प्रश्न राहिलाय तो 100% सुटेल हे आपल्याला आज मुख्यमंत्र्यांनीच आश्वासित केलेलं आहे। त्याच्यामुळे 100% हा प्रश्न निकाली लागेल। आणि जे विरोधकांनी स्टॅम्प पेपर देणं म्हणतायत असं काही सोपं नसतं। स्टॅम्प पेपरवर देऊन काही नागरिक भुलणार आहेत अशातला भाग बिलकुल नाहीये। प्रत्यक्षात काय काम होतंय आणि काय कामं होत आहेत हे बघितलं पाहिजे या मताचा। मुलाखतीच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर जवळपास सगळेच मुद्दे हे मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीच्या दरम्यान चर्चेमध्ये आलेले आहेत। नागरिकांना आज जाणवणाऱ्या समस्या आहेत। आपण बघूया की कुठल्याही परिसराच्या शहराच्या समस्या संपल्या असं कधीच घडत नाही, समस्यांचं रूप बदलतं। एक समस्या संपली तर दुसऱ्या पद्धतीचं काहीतरी तयार होतं। तर त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा दृष्टिकोन सातत्यानं माननीय पंतप्रधानांचं विजन सबका साथ सबका विकास, ग्रामीण भाग हा ग्रामीण भाग सुद्धा शहरांच्या तोडीस-तोड विकसित झाला पाहिजे, आम्ही काम करतोय, आता कामं सुरू आहेत। हा सिडकोचा भाग आहे, या सिडकोच्या भागामध्ये ज्या कागदावर सुविधा होत्या या आम्ही प्रत्यक्षामध्ये गार्डन, बगीचे, समाज मंदिरं हे सगळे उतरवले। 275 भूखंड हे महापालिकेनं विकसित करायला सुरुवात केलेली आहे। पनवेल नगरपालिकेचा भाग आहे, याच्यामध्ये सुद्धा वडाळे तलाव असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। हा परिसर सुशोभित झाला, कॉन्क्रीटचे रस्ते व्हायला लागले, सिडको पासून ग्रामीण भागापासून सर्वत्र ग्रामीण भागामध्ये तलाव आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत। विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही कुठं मागे नाही। या परिसरामधल्या एक प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने एक लोकांच्या मनातला एक विषय होता, मुलाखतकर्त्यांनी तो विचारला नाही, पण मुख्यमंत्र्यांना आम्ही जेव्हा जेव्हा चर्चा करतो तर त्यांनी सांगितलं की या दृष्टिकोनातून आता जसं आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या परिसरामधल्या धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी आणली तसं डिटेक्शनच्या साठीच्या यंत्रणा या अत्याधुनिक करून त्या ठिकठिकाणी बसून जे दोषी आहेत याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करणार हे मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलेला आहे। मला खात्री आहे की अन्य बऱ्याचशा ठिकाणी ते सांगितलंय। राज्यभर हा विषय येणार आहे। थंडीचे दिवस आहेत, थंडीचे दिवस असल्यामुळे आपण पाहतो धुकं राहतं सकाळच्या वेळेला आणि त्या वेळेला मग कुठेतरी एखादा मीटर जर रिडिंग करायला घेतला तर मग ते रिडिंग 200 पेक्षा जास्त जातं आणि मग ते दाखवलं की परिस्थिती भयानक असं सांगितलं जातं। आपण आता संध्याकाळच्या जवळपास 6 वाजता या ठिकाणी जमलेलो आहोत। आता या पद्धतीचं वातावरण सतत राहिलं पाहिजे। प्रदूषण असेल किंवा पाण्यापासून सगळे विषय असेल, हे सगळे विषय जो काम करतो तोच ते प्रश्न सोडवू शकतो आणि आम्ही या ठिकाणी काम करतोय हे लोकांना
दिसलेला आहे, जाणवलेला आहे आणि लोकही आमच्यावरती तो विश्वास 15 तारखेला व्यक्त करते. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की खारघरमध्ये सभा आयोजित करण्यात येईल, परंतु ही कळंबोलीमध्ये करण्यात आली. एकतर 2च दिवस राहिलेले आहेत मतदानासाठी आणि अशा वेळी ही जेव्हा सभा होते निश्चितच त्याचा काय परिणाम साधला जाईल असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी बोलत होतो की काल मोठ्या प्रमाणावरती कळंबोली, कामोठा, नवीन पनवेल, खारघर या ठिकाणी सभा झाल्या. पनवेल पासून आम्ही सुरुवात केली. पनवेलमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आले आणि बिगुल फुकलं, त्यांनी एका अर्थानं रणशिंग फुंकलं. तिथून सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी आले होते, केरळचे आहेत ते, आधी अभिनेतेही होते ते. त्याच्यानंतर पंकजाताई मुंडे कळंबोलीमध्ये आलेल्या होत्या. कामोठ्यामध्ये रामदास आठवले साहेब आले, त्याच्या बरोबरीनं गोपीचंद पडळकरजी सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. कळंबोलीमध्ये काल शिवेंद्रराजे आले होते, अदितीताई आलेल्या होत्या, वेगवेगळे मंत्री आले. काल शंभूराजे देसाई कळंबोलीमध्ये आलेले होते. आमदार आणि बाकी सारी मंडळी ही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPIची सगळी मंडळी ही प्रचाराच्या निमित्ताने आली. आणि आपल्या लहानपणाच्या काळामध्ये अमिताभ बच्चनचे पिक्चर आपण बघायचो. अमिताभ बच्चन पहिल्या सीन मध्ये कधी यायचा नाही. लोक विचारत राहायचे, विजय कब आ रहा है, विजय कब आ रहा है. हमारा विजय आज आ गया. बरं, अर्थातच ह्या सगळ्या झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं बदल किती घडणार, म्हणजे किती सीट निवडून येतील आता? मी निश्चितपणानं आम्ही खूप हवेमध्ये नाही आहोत. आमचे पाय जमिनीवरती आहेत आणि ज्या पद्धतीचा प्रचार आम्ही करून लोकांपर्यंत पोहोचलोय, कार्यकर्ते, पदाधिकारी घराघरापर्यंत पोहोचलेत. आता मोठं टास्क आहे या मतदाराला मतपेटीपर्यंत घेऊन येणे. त्याही मध्ये आमचे कार्यकर्ते मेहनतीनं यशस्वी होतील. आज एवढंच सांगू शकतो, मागच्या वेळेला निवडून आलेले 65 आमच्या सोबत होते. आता एक राष्ट्रवादी आमच्या सोबत महायुतीत आहे. 66 नक्की क्रॉस करू आज आम्ही सांगतो. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी मी तुम्हाला अधिक चला अचूक आकडा सांगेन.